पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर करून थायलंड आणि श्रीलंकेच्या मोफत सहलीचे आमिष दाखवत महिलांकडून पैसे आणि कागदपत्रे घेतल्याचा प्रकार समोर आलाय। शोभा उत्तम देवकर या महिलेने परिसरातील महिलांना एकत्र करून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 8 दिवसांची मोफत सहल आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितल्याचा आरोप करण्यात येतोय। या सहलीसाठी महिलांकडून प्रत्येकी 500 रुपये, आधार कार्डची प्रत आणि फोटो घेण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। मात्र सहलीच्या तारखा वारंवार बदलू लागल्याने महिलांना संशय आला होता। त्यानंतर पालकमंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता अशा कोणत्याही सहलीचं आयोजन करण्यात आलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। यानंतर आम्रपाली घुंगरराव यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात शोभा देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी महिलेने विविध कारणे सांगून इतर महिलांकडून देखील पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात या प्रकरणात आणखी किती महिलांकडून पैसे किंवा कागदपत्रे घेण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। काय घडलं होतं? शोभा देवकर ह्या आल्या होत्या मावशी आणि त्या म्हणत होत्या की संजय शिरसाट साहेब आहे ना त्यांच्या थ्रू थायलंडला ट्रिप निघाली। मग आम्ही असं 1-2 दिवस असं विचार केला आणि त्या म्हणल्या 500 भरा अगोदर। मग आम्ही सगळ्यांनी 500 रुपये भरले। त्याच्यानंतर त्या म्हणल्या आय कार्ड बनवायचं काही बनवायचं म्हणून परत त्या म्हणल्या अगोदर 7 तारखेला ठरलं जायचं। मग आमची शॉपिंग चालू, बॅगा ह्या त्या। परत आम्ही त्यांना विचारलं तर त्या म्हणे 7ला कॅन्सल झालं, आता 10ला जायचं। मग 10ला पण त्या आज उद्या करायला लागल्या। परत तिथं साहेबांनी हॉटेल केली, म्हणे 8 दिवस राहायचं, फ्री आहे सगळं, नंतर तुमचे पैसे घ्यावे लागतील, असं तसं त्यांचे चालू होतं। म्हणजे त्या थापाच मारत होत्या, न्यायचा तपास नाही। आज उद्या करत करत त्यांनी 10ची 12ची असं पुढच्या महिन्यात जाऊ असं त्यांचं चालू होतं। म्हणजे एक विमान पुढे गेलं, आपलं दुसरं जाणार आहे म्हणजे आता, पण ते विमान काही उडायचे तपासच नाही अजून। त्यासाठी मग जरा संशय आला। प्रवीण भाऊ कदम हे साहेबांच्या ऑफिसला गेले आणि त्यांची विचारपूस करता साहेब म्हणले असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये आणि मी कुणालाही सांगितलेलं नाहीये। मग त्यामुळे हे प्रकरण उघडकीस पडले। आता काय मागणी तुमची? कारवाई व्हावं त्यांची आणि आमचे पैसे परत मिळावे। तुमचं नाव? आम्रपाली घुंगरराव। माझं नाव विद्या कदम आहे आणि एक बाई आली होती आणि शोभा देवकर, ती म्हटली आम्हाला थायलंडला जायचंय, येता का तुम्ही? म्हटलं हा येतो आम्ही। मग आमचे 500 रुपये घेतले। आम्ही सगळ्या 12 जणी होतो, 12 जणींना 6000 रुपये घेऊन गेली ती। आणि नंतर म्हणे 7 तारखेला जायचं, नंतर म्हणे 10 तारखेला जायचं, नंतर 12 तारीख दिली। मग आम्हाला काही खरं दिसलं नाही। मग त्याच्यानंतर आम्ही थोडीशी माहिती घेतली, समजलं आणि संजय शिरसाटच्या माध्यमातून नेणार होती असं सांगितलं ती। मग माझ्या मिस्टराला कळालं की असं काही नाही, म्हणून त्याने माहिती घेतली, तिथे जाऊन चौकशी केली। मग ते काही खरं दिसलं नाही आम्हाला, तक्रार केली आम्ही। ती म्हणे विधवा बायाची स्कीम आहे, तुम्हाला पैसे भेटतील। म्हणून आम्ही दिले तिला पैसे, पहिल्या सुरू 2-2 हजार 2-2 हजार। तर पहिल्या महिन्यातच ती म्हणे तुमचं 8 दिवसात काम होईल। आता त्याला 4 महिने होतात, 22 तारखेला तिनं आम्हाला दिले नाही। परत मागितच आहे, 1000 द्या 2000 द्या, तुम्हाला जास्त रक्कम भेटल, 1000ला 1 लाख भेटत। असं त्याने करता करता एवढे दिवस ते थप्पीला बसलं। नंतर मग म्हणे तुम्हाला इमानानं कोणाला यायचं? म्हणले बाई मला यायचं। तर मग पहिल्यानं फुकट म्हणली, फुकट म्हणल्याच्या नंतर म्हणले ठीक आहे, माझ्या घरच्या 2-4 सुना ते आम्ही सगळं करतो। असं करीत करीत मी 12 बाया आमच्या पाहुणे रावळे जमा केले। तेवढ्याच्या तिला आम्ही 6000 रुपये दिले। मला म्हणे 7 तारखेला नेते, त्याच्यानंतर म्हणे अजून 10ला नेते, परत म्हणे 12ला नेते, अजून बाया असल्या तर काही जमा कर। मग त्या दिवशी मग आम्ही तिला बोलवलं। कोण कोण कुठे घेऊन जाणार होते? थायलंडला आणि तिथून चीनला। कोण कोण घेऊन जाणार होते? तीच बाई येणार होती आम्हाला। कोणाच्या माध्यमातून? संजय शिरसाट साहेब त्यांच्या माध्यमातून नेते म्हणे, त्यांनीच इमान केलेले म्हणे। खाण्या पिण्याची सगळी व्यवस्था, राहण्याची, लॉजिंग विजिंग सगळी ते आम्ही खर्च करू, तुम्हाला ज्या वस्तू तुम्ही खरेदी करशाल त्या तुमच्या पैशाने करा। म्हणून आम्ही फटाफट पैसे भरले 12 जणीचे। तर ते आज उद्या फसवणूक झाली, कधी कळालं? मला मग नंतर आता कळालं, त्या दिवशी केस केली का आम्ही, त्या दिवशी कळले का अरे हे आपल्याला फसवायला लागली, गंडा घालायला लागली। किती पैसे दिले सगळे टोटल? सगळे हे दिले 6000 आणि ते पहिले दिले 12000।
ते लोनचं करते म्हणून ते 12 मी वेगळे दिलते आणि येतं 6 नंतर दिले. संभाजीनगरमध्ये एक महिला, ती थोडी नाही 70 वर्षाची, संजय शिरसाट तुम्हाला थायलंडला घेऊन जाणार आहेत ट्रिपला. त्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर 500 रुपये द्या, तुमची नोंदणी होईल. अशा प्रकारे करून काही महिलांकडून पैसे तिने घेतलेत. मला जेव्हा कळालं तर मी पोलिसांना सांगितलं आणि ती महिला पकडली गेली. तिच्यावर गुन्हाही दाखल झाला काल. परंतु मी या माध्यमातून मी सर्वांना विनंती करणार आहे, संजय शिरसाटच्या नावावर कोणी जर पैसे असे कोणी मागत असेल, जवळचं पोलीस स्टेशन पहा, तातडीने पोलीस कारवाई करा, गुन्हा नोंद करा. अडचण येत असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सहकार्य करेन. आमच्या डिपार्टमेंटचा किंवा माझ्या नावावर कुठेही असा प्रकार होऊ नये. गरीब जनता असते, 500 रुपयाने काय होणार आहे. परंतु 500 रुपये करत अख्ख्या जिल्ह्यात जर ती फिरत असेल तर हे वाटतं हा प्रकार चुकीचा आहे. अनेक लोक माझं नाव घेऊन साहेबांनी असं सांगितलं, साहेबांनी तसं केलं, हे माझ्याबद्दलच नाही, अनेक मंत्र्याबद्दल सुद्धा होतं. म्हणून सुज्ञ नागरिकांना सुद्धा विनंती आहे, अशा अफवावर विश्वास ठेवू नका. काही अडचण असल्यास तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करत जा.